प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदास सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदास सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, आज सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आणि त्यातलं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तर परमेश्वराच्या निमशास्त्रात रमतो व त्याच्या निमशास्त्र रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. कारण जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामात फळ देते व त्याचे पान कधी कोमजत नाही. अशा सारख्या तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. दुर्जनांचे तसे होत नाही, ते वाऱ्याप्रमाणे उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. जो परमेश्वराच्या सामर्थ्याच्या खाली, जो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो, जो परमेश्वराचं वचन धरून वागतो, जो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे प्रार्थना करतो आणि देवाला घेऊन वागतो. प्रियजनांनो, देव म्हणतो तो पाण्याच्या जलप्रवाहाप्रमाणे लहाण्यासारखा आहे. जसं पाण्याचा प्रियजनांनो, जसं पाणी वाहतं आणि पाणीच्या शेजारी जेवढे झाडं असतात ते हिरवेगार असतात, तसं येशू तुमचं जीवन हिरवगार करायला तयार आहे. येशू तुमच्या जीवनातले बंधनं तोडायला तयार आहे. तसं तुम्ही रोज पाण्यासारखं हिरवगार आपण कसं राहू शकतो? रोज बायबल वाचल्याने, रोज प्रार्थना केल्याने, देवासाठी हप्त्यातून एक दिवस काढून उपास धरला पाहिजे. देवाची सुवार्थ सांगितली पाहिजे. दुःख नेत्यांना देवाची सुवार्थ सांगून त्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांना नसन तर प्रार्थनेला आमच्या इकडे घेऊन या. येशूदाय सागर प्रार्थना म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. देवाच्या राज्याची वाढ होईल आणि तुम्हाला देखील आशीर्वादित होईल. म्हणून प्रियजनांनो, जसं पाण्याच्या प्रवाहाजवळ झाड असतं तसं देवाच्या जवळ आपण सानिध्यात राहणार आहे. आणि जर आपण देवाच्या सानिध्यात हिरवगार आहे तर तुमचं हिरवगार बघून लोक तुमच्याकडे केलं तुम्हाला विचारतील आमच्यासाठी बी प्रार्थना करा. म्हणून तुम्ही हिरवगार राहिले पाहिजे. त्यासाठी रोज बायबल वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. रोज चर्चला, ज्या दिवशी संडेला चर्चला आलं पाहिजे आणि देवाचा अभिषेक आणि देवाच्या सामर्थ्यातून तुम्ही हिरवगार व्हा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, कारण की प्रार्थनेद्वारे देव उत्तर देणारा परमेश्वर. पवित्र देवाच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. कॅन्सर निक, थायरॉइड निक, जेवढे मला बघत आहे बाप्पा प्रत्येकाला स्पर्श कर. ज्या हॉस्पिटलमधून त्यांना बरं कर. ज्याचं डोकं दुखतं डोकं बरं हो, कान बरं हो, डोळे बरे हो. थायरॉइड निक, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा यांच्या जीवनात रिसीव करतो. तंत्रमंत्र शक्ती निक, येशूच्याच नाव. दृष्ट आत्म्याचं कार्य यांच्या जीवनातून काढतो मी येशूच्याच नाव. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा रगसू करतो. कर्जाचे श्राप मी तोडतो, गरिबीचे श्राप मी तोडतो. ज्याला काम नाही त्याला काम स्वीकारतो, त्याला घर नाही त्याला घर स्वीकारतो, त्याला घराचा आशीर्वाद स्वीकारतो, पहिलं त्रिवर बरोबर गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो. डायबिटीज निक, हृदयरोग बरे हो, गाठी वितळ येशूच्याच नाव. हृदयरोग बरे हो येशूच्याच नाव. किडन्या बऱ्या हो येशूच्याच नाव. येशूला